ब्रह्मगुरू फाउंडेशन ही एक अशी संस्था आहे की जी एज्युकेशनसाठी सदा तत्पर असते. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गव्हाण येथे आज ब्रह्मगुरू फाउंडेशनतर्फे गरीब व गरजू मुलामुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नोटबुक्स, पेन, पेन्सिल व खाऊ विद्यार्थ्यांना देण्यात आला. यावेळी ब्रह्मगुरू फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हनुमंत शिंदे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ब्रह्मगुरू फाउंडेशनचे उपाध्यक्ष ब्रिजेश सिंह साहेब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रिया सिंह व सत्यम सिंह, महाराष्ट्राचा आरसा न्यूज मुख्य संपादक सोमनाथ खिलारे यांनी घेतला आढावा गव्हाण येथे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आमच्या रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा गव्हाण या शाळेमध्ये ब्रह्मगुरू फाउंडेशन तर्फे आपल्या या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर मंडळी यांचं आमच्या शाळेत ऋण स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य समजून मी सर्व मान्यवरांचं स्वागत करत आहे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांना विनंती करतो की सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आपले उपस्थित सन्माननीय या फाउंडेशनचे संस्थापक श्री हनुमंत शिंदे सर इथे आहेत. त्यांचं सरांनी स्वागत करायचं आणि आमच्या या स्वागताचा साहेबांनी स्वीकार करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय श्री ब्रिजेश सिंग सर इथे उपस्थित आहेत. यांचं स्वागत फौज पाटील सरांनी करायचं आहे. पाटील सरांनी आणि आमच्या स्वागताचा सरांनी स्वीकार करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे ब्रह्मगुरू फाउंडेशन ज्यावेळी आम्ही सुरुवात केली होती, ब्रिजेश सिंगजी आणि आम्ही काही लोक मिळून, त्यावेळी त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच होता की गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांचं शालेय शिक्षणासाठी साहित्य लागणारं साहित्य देणं, ज्या मुलांच्या फीज भरणं शक्य नसतं, पुढे जाऊन शिकणाऱ्या मुलांना, ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यापेक्षा पुढे जाऊन शिकणाऱ्या मुलांना त्यांच्यासाठी फीज गोळा करून उपलब्ध करून देणं हाच आमचा उद्देश होता. गरजूंच्या सेवेसाठी आमची संस्थेची स्थापना केलेली आहे आणि त्याप्रमाणे या शाळेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रिन्सिपल आणि तुमच्या सगळ्या स्टाफचा आम्ही आभारी आहोत. हा बिलकुल, कधी मुलांना काही लागल तर त्यासाठी आम्ही दिलेलं आहे. बऱ्याच वेळा आम्ही शाळामध्ये रेनकोट्स दिलेले आहेत, ब्लँकेट्स दिलेले आहे मुलांसाठी. बऱ्याच ठिकाणी अशी वह्या पुस्तकं वगैरे हे केलेले आहेत. काही मुलांच्या फीज आम्ही भरलेल्या आहेत. काही मुलं ग्रॅज्युएशनला गेलेली, त्यांना फीज भरता येत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही तशी व्यवस्था करून दिलेली आहे. पाहायला गेलं तर मराठीचं तुमच्याशी बहुतेक नाही, कारण आता क्या लगता है साहब, चेहरे पे आनंद है। और दूसरी बात की यहाँ पर जब एजुकेशन का जब सवाल आता है तो आप दोनों जब कभी भी ये तत्पर रहते हो, ये बच्चे लोग को देखिए इनकी मुस्कुराहट देख के क्या लगता है? देखो, इन बच्चों को देखने के बाद ना मुझे मेरा बचपन याद आ जाता है। मैं भी ऐसे ही शाला में पढ़ा हूँ, गवर्नमेंट के टाट पे बैठ के पढ़ाई की है, और वहाँ से जब आगे निकला हूँ तो मैंने कभी सोचा भी नहीं था कि एक समय ईश्वर मुझे इस लायक करेगा कि ऐसे बच्चों की मैं मदद करूंगा। व्हेरी गुड, व्हेरी गुड. तो आज लोगों के आशीर्वाद से, माँ बाप के आशीर्वाद से, भगवान की कृपा से मेहनत करके यहाँ तक पहुँचे हैं कि हम इनके लिए कुछ कर सकते हैं। पहले हम लोग गुरुजी हम लोग कर रहे थे कि स्लम में लोगों को खाने की व्यवस्था करा रहे थे। स्टार्ट किया ब्रह्मगुरू फाउंडेशन, तो जो गरीब लोग हैं जिनको खाना नहीं मिलता उनको खाना दे रहे थे। फिर उसके बाद लगा तो खाना तो कोई भी आके दे के जा रहा है, पर शिक्षा की तरफ लोगों का ध्यान नहीं है। तो फिर शिक्षा के लिए हम लोगों ने काम करना शुरू किया, क्योंकि ज्ञान ही एक ऐसा है। तो जीवन में अगर मेरे जैसा आदमी आज यहाँ तक पहुंचा, कल यहाँ पे इतने लोग बैठे हैं
पता नहीं कितने लोगों की ये मदद कर सकते हैं अगर इनकी अच्छे से शिक्षा हो जाती है। तो छोटे बच्चों के लिए पुस्तक उपलब्ध कराना, उससे जो बड़े बच्चे हैं जो 10th और 12 में एग्जामिनेशन फीस भी नहीं भर पाते हैं, ऐसे बच्चों के लिए फीस भरना। उसके बाद जो बच्चे कंप्यूटर कोर्स करना चाहते हैं, टैली का कोर्स करना चाहते हैं और भी कुछ कोर्स करना चाहते हैं, उनके लिए उस कोर्स की फीस की व्यवस्था करना, इस तरह का सारा काम ब्रह्मगुरु फाउंडेशन कर रहा है। व्हेरी और उसमें सबसे बड़ा योगदान ऐसे प्रिंसिपल साहब का है जो हमें याद करते हैं। पाटिल साहब जैसे प्रिंसिपल है कई सारे स्कूल के जो हमें याद करते हैं, और इस उनके कहने की वजह से ही हम लोग ये सारी व्यवस्था करके दे पा रहे हैं। नहीं तो गहमान फाटा मुझे पता भी नहीं था, मैं यहाँ पे नहीं आ पाता। तो बहुत बहुत धन्यवाद, उनकी वजह से ही बच्चों तक ये सारी चीजें पहुंच रही हैं। और इसी महीने के अंत तक इस कमरे में टीवी लग जाएगी ब्रह्मगुरु फाउंडेशन की तरफ से। धन्यवाद। जेव्हा तू शिकलीस आणि एवढा तो प्रगती पथावर आहे, पण असं आठवतंय का जेव्हा हे शिक्षणाचा जो विचार येतो तर गरीब मुलं जे आहेत ते वंचित असतात त्यापासून, पण आता ब्रह्मगुरु फाउंडेशन त्या माध्यमातून त्याची पूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण करतोय. तुला काय वाटतं याबद्दल? आ, आता मी तुम्हाला सगळ्यांना म्हणते, मला मराठी येत नाही, मी शिकायचा प्रयत्न करते हो. आणि कसं का तुम्ही सगळं कसं शिकतोय, ब्रह्मगुरु फाउंडेशन तुमचा पाठी तुम्हाला सपोर्ट करायला आहे. ओके, आता मी हिंदीमध्ये सांगते, सगळ्याला हिंदी कळते का? हिंदी कळतोय? ओके, फुल. तो ब्रह्मगुरु फाउंडेशन आप लोगों को सपोर्ट करने के लिए, आप लोगों की मदद करने के लिए बना है. मुझे यहाँ पे कौन कौन बताएगा, कौन कौन रिपोर्टर बनना चाहता है सोमनाथ अंकल की तरह? हाथ ऊपर, कौन कौन रिपोर्टर बनना चाहता है? हमारे पास इतने सारे रिपोर्टर्स हैं. अच्छा, और कौन कौन प्रिंसिपल सर की तरह प्रिंसिपल बनना चाहता है? अरे वाह. अच्छा, और कौन कौन बिजनेसमैन बनना चाहता है? अच्छा, कौन सा बिजनेस करना है? कौन सा बिजनेस? कौन सा बिजनेस? क्या करना है? नाही. काय करायचं? कोण सांगणार काय करायचं? कोई भी कोई बोलना चाहता है? लड़कियां? ठीक आहे. कौन? आईपीएस ऑफिसर. तालिया. तो हमारे पास डॉक्टर्स हैं यहाँ पर, हमारे पास प्रिंसिपल्स हैं यहाँ पर, हमारे पास एक आईपीएस ऑफिसर. डेडिकेशन, हिम्मत और शिक्षा. बिना शिक्षा के ये सब संभव है क्या? तो पढ़ाई करेंगे सब, अच्छे से पढ़ाई करेंगे, हम लोग फिर आएंगे यहाँ पे, है ना? और अभी टीवी भी आ जाएगी, तो टीवी से क्या पढ़ेंगे? हा सर, ह्या ठिकाणी ब्रह्मगुरु फाउंडेशन विषयी सांगायचं झाल्यास आवाज ती खुर्ची रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नावडे येथे त्यांच्या मार्फत जवळजवळ 5 वर्ष सतत गरीब गरजू जे विद्यार्थी होते त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत होते. आणि त्यानंतर मी जेव्हा गव्हाणी शाळेत आलो त्यानंतर मी त्यांना ब्रह्मगुरु फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत शिंदे साहेब आणि ब्रिजेश सिंग साहेब यांना मी सांगितलं की सर, आमच्या इथे सुद्धा गरीब गरजू विद्यार्थी आहेत आणि त्यांना जर आपल्या फाउंडेशन मार्फत जर शैक्षणिक साहित्य दिलं तर निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास उपयोग होईल आणि आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणात म्हणजे चांगले योगदान होईल. त्या दृष्टीने सरांनी ताबडतोब विनंती मान्य केली आणि सर त्यांनी सांगितले की सर, आम्ही तुमच्या गव्हाण शाळेला सुद्धा जे गरीब गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहोत, तुम्ही फक्त सांगा, आम्ही येतो. त्याप्रमाणे सरांनी स्वतःहूनच मला सांगितलं की सर, आम्ही शनिवारी येतो आहोत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी, तर तुम्हाला जमेल का? तर मी त्यांना सांगितलं, मी पाटील सरांशी बोललो, शाळेच्या आता मुख्याध्यापक सध्या ते आहेत, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले सर ठीक आहे, त्यांना आपण बोलूया. आणि मग त्या पद्धतीने मी सरांना सांगितलं आणि सरांनी ताबडतोब मला वाटतं 2-4 दिवसात नियोजन केलं आणि आमच्या शाळेमध्ये आपल्या आलेत आणि